नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. साम संजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करतोय TATC थायरॉइडसाठी यशस्वी आयुर्वेदिक उपचार आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत TATCचे संस्थापक डॉक्टर विक्रांत पाटील. आपण सरांचं स्वागत करूया. सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत. धन्यवाद. डायबिटीस पाठोपाठ भारत आता थायरॉइड या आजाराची राजधानी बनू पाहतोय. आधुनिक शास्त्रामध्ये जिथे आयुष्यभर औषधं खावी लागतात तिथं भारतात उत्पन्न होऊन अगदी कोविडमध्येही संपूर्ण जगाला सुटकेचा रस्ता दाखवणाऱ्या आयुर्वेदात मात्र कोणताही साईड इफेक्ट न होता यशस्वी उपचार होऊ शकतात. याचं उदाहरण TATC म्हणजेच द आयुर्वेदिक थायरॉइड क्लिनिक. आत्तापर्यंत 10,000हून अधिक थायरॉइडच्या रुग्णांवर यशस्वी उपचार या ठिकाणी झालेले आहेत. थायरॉइड आणि त्यातून निर्माण होणारा लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, सांध्यांचे आजार, वंध्यत्व या आजारांच्या रुग्णांसाठी अत्यंत उपयुक्त अशी उपचार पद्धती TATCनं विकसित केलेली आहे. चला तर याविषयी आपण अधिक माहिती घेऊया TATCचे संस्थापक डॉक्टर विक्रांत पाटील यांच्याकडून. सर, पुन्हा एकदा स्वागत मनापासून कार्यक्रमात. खूप दिवसांनी खरं तर तुमची भेट होतीये. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की थायरॉइड सारखा जो आजार आहे हा आजार कधीच बरा होत नाही आणि औषधं जी एकदा घ्यायला सुरुवात होते ती आयुष्यभरासाठी घ्यावी लागतात अशा पद्धतीचा एक समज आहे. आता हा समज आहे का गैरसमज आहे हे तुमच्याकडून जाणून घ्यायचं. नाही, प्रश्न सर खूपच छान प्रश्न आहे. कारण काय होतं, आमच्याकडे क्लिनिकमध्ये सुद्धा जे पेशंट येतात ते आल्या आल्या त्यांचं हेच म्हणणं असतं की हे तर आता औषधं आम्हाला आयुष्यभर घ्यायला लागणार आहे, तसं आम्हाला डॉक्टरने सांगितलेलं आहे. मुळात परिस्थिती तशी नाही आहे. म्हणजे जर आपण नीट बघितलं ना तर असं होतं की पेशंटला असं सांगितलं जातं की ही जी तुझी थायरॉइडची ग्लँड आहे ना ती आता काम करत नाही आहे, ठीक, आणि त्यामुळे ही औषधं तुला आयुष्यभर घ्यायची आहेत. मुळात मुद्दा असा आहे की एखादा पेशंट तो 25 मायक्रोग्रॅमची MCG, लोक त्याला MG म्हणतात बऱ्याच वेळेला, पण ती ॲक्च्युली MCG मायक्रोग्रॅम असा त्याचा डोस आहे. आता 25 मायक्रोग्रॅमचा डोस घेणारा पेशंट ह्याची जर ग्लँड बंद पडलेली आहे तर मग 100 मायक्रोग्रॅम ज्याची घ्यायला लागते त्याच्या ग्लँडची काय अवस्था? बरोबर. म्हणजे असं की ती आपण मेडिकलच्या पुस्तकामध्ये जरी बघितलं तरी सुद्धा तिथं असं स्पष्टपणे लिहिलं असतं ते माल फंक्शनिंग आहे. फंक्शनिंग स्टॉप्ड असं नाही, म्हणजे काम करणं थांबलेलं आहे अशातला भाग नाही आहे, ते काम करणं कमी झालेलं आहे. हा त्यातला पहिला फॅक्टर आहे. दुसरा फॅक्टर असा आहे की ज्या वेळेला एखाद्या माणसाला थायरॉइड होतो त्यावेळेला त्या थायरॉइडच्या बाकीच्या गोष्टींचाही विचार करणं खूप गरजेचं असतं. म्हणजे T3 आणि T4 हे दोन हॉर्मोन थायरॉइडच्या ग्लँडमध्ये तयार होतात आणि TSH हा मेंदूच्या खाली जी छोटीशी ग्लँड असते पिट्युटरी नावाची तिथे तयार होत असतो आणि तो TSH वाढलेला आपल्याला दिसतो किंवा कमी झालेला आपल्याला दिसतो आणि आपण त्या TSHला नावं ठेवत असतो. खरं त्याची काही चूक नसते. बरोबर. आता ह्या शरीरातले जे T3 आणि T4 हॉर्मोन आहेत त्यातला T4 हॉर्मोन हा ॲलोपॅथीमध्ये गोळीच्या स्वरूपामध्ये तुम्हाला डायरेक्ट खायला घातला जातो. त्याचं नाव असतं थायरॉक्सिन सोडियम. मग कंपन्यांची नावं वेगवेगळी येतात. आता हा एकच हॉर्मोन का खायला घातला जातो? T3 का नाही खायला घातला जात? कारण T3 हा खूप जास्त ॲग्रेसिव्ह हॉर्मोन आहे. तो शरीरावरती लगेच साईड इफेक्ट करतो. T4 ज्यावेळेला बाहेरून खायला घातला जातो त्यावेळेला तो कमी साईड इफेक्ट करतो. करत नाही असं नाही, कमी साईड इफेक्ट करतो, म्हणून तो खायला घातला जातो. पण शरीरामध्ये एक मेकॅनिझम असं आहे की ते त्या T4 पासून T3 तयार करतं. T4 त्याचा T3 ह्या पद्धतीनं तो T3 तयार होत असतो आणि हे करण्याचं काम बरोबर लिव्हर, किडनी आणि आतड्यांमध्ये होत असतं. आणि ज्या वेळेला आपण ह्या गोळ्या खात असतो त्यावेळेला ह्या आतड्यांवरती आणि ह्याच्यावरती काम होत नाही आणि म्हणून ॲलोपॅथीची औषधं ही आयुष्यभर खावी लागतात. आयुर्वेदामध्ये लिव्हरवरती काम करता येतं आणि सगळ्यांना माहिती आहे कावीळ झाल्यानंतर कुठलं औषध वापरलं जातं. त्यामुळे मला वेगळं काही सांगायची गरज नाही आहे. मग आयुर्वेदामध्ये जर एवढी छान क्षमता असेल लिव्हरवरती काम करण्याची, आतड्यांवरती काम करण्याची, पचनावरती काम करण्याची, ॲट द सेम टाईम बिघडलेल्या ग्लँडला पुन्हा दुरुस्त करण्याची क्षमता आयुर्वेदामध्ये असेल तर थायरॉइडच्या रुग्णांची गोळी बंद होऊ शकते, रोगही पूर्ण बरा होऊ शकतो. हे त्रिकालाबाधित सत्य आहे. बरं, पण सर आता याच्यामध्ये एक प्रश्न उरतो की सगळेच रुग्ण पूर्णपणे बरे होतात का? नाही, असं नाही आहे. मुळात काय आहे की एखाद्या विधानाचा बऱ्याच वेळेला विपर्यास केला जातो, तर तसं नाही आहे. पेशंट बरे होतात पण त्याचं पर्सेंटेज आहे. काही रुग्ण आता ह्याच्यामध्ये कुठले कुठले फॅक्टर कारणीभूत ठरतात तर किती जुना आजार आहे. म्हणजे समजा 25-30 वर्षाचा जुना आजार असेल, म्हणजे इन शॉर्ट 25 वर्षापूर्वी बंद पडलेली गाडी जर तुम्ही मेकॅनिकडे घेऊन गेलात आणि त्याला म्हटलं की बाबा दुरुस्त करून देच म्हणून, आणि जर त्याचे स्पेअर पार्ट्सच अवेलेबल नसतील, त्या मॉडेल बंद झालेलं आहे आणि त्याचे स्पेअर पार्ट्स अवेलेबल नाही तर आपण ते नाही दुरुस्त करू शकणार. तशाच पद्धतीनं तर जर खूप जुनं असेल, डोस खूप मोठा असेल तर अशा रुग्णांच्या मध्ये थायरॉइड बरा करणं जास्त अवघड होऊन जातं. पण याच्याबरोबरीने एक गोष्ट खूप चांगली होत असते आणि ती अशी आहे की
ज्या वेळेला ॲलोपॅथीची औषधं चालू असतात पेशंटला, त्यावेळेला पेशंटचा रिपोर्ट नॉर्मल असतो. मी आज आपल्या साम टी व्हीच्या माध्यमातून सगळ्या प्रेक्षकांना आवाहन करतो की त्यांनी मला सांगावं की तुम्हाला थायरॉइड आहे, गोळी घेतोय आणि पेशंट कंप्लीट नॉर्मल आहे. असं जर असेल तर मी पाहिजे ती पैस हरायला तयार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती हा कागदोपत्री रिझल्ट असतो. म्हणजे पेशंटला गोळी चालू असते, रिपोर्ट नॉर्मल असतो, वजनं वाढतच असतात, चिडचिड होतच असते, केस गळतच असतात, त्वचा कोरडी झालेली असते, नखं तुटत असतात, केस तुटत असतात, केसांना फाटे फुटलेले असतात. सायकोलॉजिकल डिस्टर्बन्स महिलांच्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती दिसत असतो की चिडचिड होत असते, एन्झायटी असते, झोप नीट लागत नाही, खूप जास्त लागते, त्यानंतर पोट साफ होत नसतं, पाळीच्या तक्रारी असतात, डिप्रेशन असतं, अगदी काही काहींच्यामध्ये सुसाईडल टेंडन्सी येतात, इथपर्यंत साईड इफेक्ट्स होत असतात, एवढे त्रास होत असतात. रिपोर्ट मात्र नॉर्मल असतो. आणि जर ह्याला नॉर्मल म्हणायचं असेल तर असे रुग्ण अशा पद्धतीने नॉर्मल राहू शकतात. ज्यांना असं नॉर्मल राहायचं नसेल, ज्यांना खऱ्या अर्थानं नॉर्मल राहायचं असेल, त्यांनी मात्र TATCचा रस्ता पकडायलाच पाहिजे. खूप छान पद्धतीने डॉक्टर साध्या सोप्या भाषेमध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न करतायत. आणि ह्याच म्हणणं आणखीन प्रूव्ह करण्यासाठी डॉक्टरांचे एक पेशंट आहेत, त्यांचा आत्ता बाईट मी या ठिकाणी दाखवणार आहे. प्रतिक्रिया आहे की TATCमध्ये उपचार घेतल्यानंतर कशा पद्धतीनं त्यांना रिझल्ट आला आणि आत्ता त्यांची काय अवस्था आहे. आपण बघूया त्यांची प्रतिक्रिया. माझं नाव शालिनी होले. मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेले, मला चक्कर यायची, घाम यायचा अंगाला, तर डॉक्टरांनी निदान केलं. ते म्हणजे की थायरॉइड टेस्ट केल्यानंतर मग इथं कळालं की इथं म्हणजे काय म्हणतात का आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे, म्हणून मी इथं उपचार घेण्याकरता आले. तेव्हा मला 40 mgचा डोस होता, तर इथं मला 2 महिन्यातच म्हणजे तो कमी होऊन पूर्णतः बंद करण्यात आला आणि आता मी पूर्णपणे बरी आहे. जेव्हा आम्ही आयुर्वेदिक थायरॉइड क्लिनिकमध्ये ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केली तेव्हा खूप पॉझिटिव्ह रिझल्ट भेटले. 2 महिन्यानंतरच जे पहिले सिम्पटम्स होते, जसं आता आईने सांगितलं की चक्कर येणे वगैरे, आणि तिला काही कारणामध्ये मूड नसायचा, तर ते सगळे सिम्पटम जे आहेत ते पूर्णपणे रिकवर झाले. आणि त्याच्यानंतर ह्या जसजशी आम्ही ट्रीटमेंट घेत गेलो तसं तिचं जे वजन होतं कमी झालेलं, त्याच्यामध्ये पण फरक पडला. आणि आता तिचं वजन पण 55 kg आहे. आणि काही सिम्पटम्स जे होते पहिले ते सगळे रिकवर झालेले आहेत पूर्णपणे. पॉझिटिव्ह रिझल्ट भेटला. खूप छान अशी बोलकी प्रतिक्रिया. मी थोडासा एक वेगळा प्रश्न या ठिकाणी विचारणार आहे. जर आयुर्वेदिक उपचार महाग आहेत आणि ॲलोपॅथीची एखादी गोळी जर काही पैशांना मिळणार आहे आणि काही रुपयांना मिळणार आहे, आणि त्याच ठिकाणी जर आयुर्वेदिक उपचारांसाठी जर मला हजारो रुपये खर्च करावे लागणार असतील, तर मग मी आयुर्वेदिक उपचार का घ्यावे? मला वाटतं ही मुलाखत राजकीय मुलाखतीसारखी व्हायला लागली, पण ठीक आहे, काही अडचण नाही आहे. मुळात प्रश्न गंमत अशी आहे की मी तुम्हाला दुसरा प्रश्न विचारतो की तुम्हाला जर एक कापडी पिशवी घ्यायला सांगितली आणि एक प्लास्टिकची पिशवी घ्यायला सांगितली, तर दोन्हीपैकी स्वस्त कुठली पडते? तर प्लास्टिकची पिशवी तुम्हाला स्वस्त पडणार आहे आणि कापडाची पिशवी तुम्हाला महाग पडणार आहे. कारण त्याच्यासाठी शेतकऱ्याला आधी कापूस लावावा लागणार आहे, तो कापूस उगवावा लागणार आहे, तो काढावा लागणार आहे, त्याच्यानंतर त्याचं सूत तयार होणार आहे, त्याच्यानंतर त्याचं कापड तयार होणार आहे आणि त्याच्यानंतर त्याची पिशवी तयार होणार आहे. तसं प्लास्टिकमध्ये नाहीये. प्लास्टिकचे चायनावरून आणलेले ग्रॅन्युल्स टाकले की प्लास्टिकचे पिशवी आणि पाहिजे ते तयार होत असतं. तर हाच प्रकार आयुर्वेदिक औषधांच्या बाबतीत आहे. म्हणजे एक थोडंसं उदाहरण देतो. खरं तर आपल्याला वेळ कमी पडण्याची शक्यता आहे, पण चर्चा छान चाललेली आहे. गंधक रसायन नावाची गोळी आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे. तर ते गंधका, त्या गोळीमध्ये सॉलिड कंटेंट फक्त आणि फक्त गंधक आहे, बाकी काहीच नाही आहे. पण ही तयार करण्यासाठी साधारणपणे 3.5 महिने लागतात आणि तो पण 14 तास इलेक्ट्रिक ग्राइंडरवरती. दिवसातून 14 तास जर आपण तो ग्राइंडर चालवलं तर आपल्याला 3.5 महिने लागतात, अशी त्याची परिस्थिती आहे. आणि त्याच्यानंतर तयार झालेली जी गोळी आहे ती पेटवली तर पेटत नाही, एवढा त्याच्यामध्ये परिवर्तन होत असतं. संस्कारो ही गुणांतराधानम, म्हणजे संस्कारांनी गुणांमध्ये परिवर्तन घडवता येतं. म्हणजे दुधाचे गुण हे तुपाचे वेगळे आहेत, तुपाचे आणि ह्याचे वेगळे आहेत, लोण्याचे वेगळे आहेत. तशा पद्धतीनं संस्कार करून आपण दुधाचं लोणी करतो, लोण्याचं तूप करतो, त्यामुळे तूप वेगळं आणि लोणी वेगळं. तर असा प्रकार आपल्याला करता येत असतो आणि ही प्रोसेस खूप मोठी असते आणि म्हणून आयुर्वेदिक औषधं महाग असतात. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा, खरं तर ती एवढी पण महाग नसतात. आता ती कशी महाग नसतात ते मी तुम्हाला सांगतो. मुळात ॲलोपॅथीमध्ये उदाहरण आपण थायरॉइडचं घेऊया. थायरॉइडच्या औषधांच्या गोळ्या ही साधारणपणे 150 रुपयाला 3 महिने पुरणाऱ्या गोळ्या असतात. पण सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे देर इज नो सिंगल ड्रग इन ॲलोपॅथी विच इज हॅव्हिंग नो साईड इफेक्ट्स. अशी एकही ॲलोपॅथीची गोळी नाही आहे जिला साईड इफेक्ट नाही, आणि इट्स प्रूव्हन. दुसरी गोष्ट अशी की ज्या वेळेला आपण ही गोळी घेतो तसं मी सांगितलेलं पेशंट कागदोपत्री नॉर्मल असतो. ठीक, खूप कमी पेशंट असतात ज्यांना खरंच काही होत नाही, अगदी कमी पेशंट. पण ओव्हर द टाईम म्हणजे 1-2 वर्ष गेली ना की त्यांना त्रास सुरू होतात. आणि हे त्रास काय सुरू होतात तर त्यांची हाडं झिजायला लागतात.
कोलेस्ट्रॉल साठायला लागतात, त्याच्यानंतर वजन वाढायला लागतं. बरं, वजन वाढायला लागल्यानंतर काय होतं हे मी काही कोणाला सांगायची गरज नाही. हृदयाचा त्रास त्याच्यामध्येच आला, कोलेस्ट्रॉल वाढणं त्याच्यामध्ये आलं, BP त्याच्यामध्ये आलं, आणि मग ह्या सगळ्यांची औषधं मागे लागतात. ठीक, हाडं झिजल्यामुळं कॅल्शियमच्या गोळ्या सुरू होतात. कॅल्शियमच्या गोळ्या खाल्ल्या की त्याचा साईड इफेक्ट म्हणून ॲसिडिटी व्हायला लागते. मग ती ॲसिडिटी झाली म्हणून ॲसिडिटीची गोळी खायला लागते. ती ॲसिडिटीची गोळी खाल्ली की व्हिटॅमिन डी, त्याचा साईड इफेक्ट म्हणून व्हिटॅमिन डी कमी होत असतं. व्हिटॅमिन डी कमी झालं म्हणून हाडं आणखीन झिजायला लागतात आणि कॅल्शियमच्या गोळीचा काहीच उपयोग होत नसतो. आता ह्या सगळ्या आजारांचं कडबोळं एकत्र करा आणि त्यांचं कॅल्क्युलेशन करा आणि ते आयुष्यभर घ्यायचं आहे हे कॅल्क्युलेट करा. तर आयुर्वेदिक औषधं जी वर्ष किंवा 2 वर्ष घ्यायची आहेत त्याच्या अगेन्स्ट ह्याची किंमत ही हजारो पटींनी जास्त होते. फक्त आपल्याला ते लक्षात येत नाही, कारण आपल्याला ना EMI ची सवय लागलेली आहे. आपण एकदम मोठा खर्च करायला तयार नसतो, आपण EMI मध्ये खर्च करायला कितीही तयार असतो. आयुर्वेद हा EMI नाही आहे. आयुर्वेद हे अशी सर्जरी आहे जी तुम्हाला त्यातला मुळापासून काढून टाकणार आहे आणि त्यामुळे हा प्रकार होत असता. मी थोडंसं आता ह्या प्रश्नापासून बाजूला जातो आणि आता ज्या पेशंटचा आपण बाईट बघितला त्यांच्याविषयी थोडं सांगतो. ह्या हायपरथायरॉइडच्या केस होत्या आणि हायपरथायरॉइडमध्ये ट्रिमेंडस वजन कमी होत असतं आणि माझा दावा आहे की ॲलोपॅथीमध्ये कधीही हायपरथायरॉइड बरा होत नाही आणि हा पेशंट बरा झालेला आत्ता आपण बघितलाय. तर या पेशंटमध्ये जनरली जी रिपोर्ट्स ट्रीटमेंट होत असते त्याच्यामध्ये पहिला भाग असतो तो म्हणजे गोळी द्यायची, निओमार्काझोल किंवा कार्बिमेझोल नावाची गोळी असते जी अँटी हॉर्मोनल आहे. थायरॉइडचा हॉर्मोन नष्ट करणारी गोळी आहे. ती खाल्ल्यानंतर थायरॉइडचा हॉर्मोन नष्ट होतो, पण ती त्यामुळे रोज खावी लागते. हा एक भाग झाला. दुसरा भाग जो आहे त्याच्यामध्ये रेडिओ ॲक्टिव्ह आयोडीन नावाचा प्रकार केला जातो. म्हणजे अतिशय छोटा अणुबॉम्बचा स्फोट तुमच्या घशामध्ये करायचा आहे, त्याच्यामुळे तिथली ग्लँड जळून जाते. ती ग्लँड जळून गेल्यानंतर पेशंट हायपोथायरॉइडमध्ये जातो. म्हणजे मी जर तुम्हाला म्हटलं की प्रशांत सर तुमचा हात दुखतोय ना, तर मी त्याच्यासाठी माझ्याकडे जालीम औषध आहे, मी हात कापून टाकला आणि म्हणलं आता दुखतोय का सांगा, तर असा तो प्रकार आहे. म्हणजे ती ग्लँडच जळून टाकायची की आणि मग म्हणायचं हायपरथायरॉइड बरा झाला, वेअरॅज पेशंटला हायपोथायरॉइड झालेला असतो. तर हा प्रकार चुकीचा आहे. बरं, त्याच्याबरोबर तिथं पॅराथायरॉइड नावाची जी ग्लँड असते ती पण जळून जाते आणि मग कॅल्शियम कमी पडायला लागतं आणि आयुष्यभर कॅल्शियमच्या गोळ्या खायला लागतात आणि तरीसुद्धा हाडं झिजायला लागतात. दुसरा जो उपचार आहे त्याच्यामधला ते म्हणजे सर्जिकल रिमूव्हल ऑफ ग्लँड. म्हणजे ही जी थायरॉइडची ग्लँड आहे ती पूर्णपणे काढून टाकायची. पुन्हा तोच प्रकार होत असतो. रेडिओ ॲक्टिव्ह आयोडीन, मी हे खूप जाणीवपूर्वक पुन्हा सांगतोय कारण रेडिओ ॲक्टिव्ह आयोडीन दिसायला खूप सोपं दिसतं, पण ज्यांनी केलेलं आहे, आता प्रेक्षकांमध्ये खूप जण असतील बघणारे, ज्यांनी रेडिओ ॲक्टिव्ह आयोडीन केलेलं आहे त्यांना अनुभव असतील की त्यांना 5 ते 7 दिवस एका वेगळ्या खोलीत ठेवलं जातं. त्यांच्याबरोबर कोणीही कॉन्टॅक्टमध्ये येत नाही कारण ते रेडिएशनमध्ये असतात. त्यांचं जेवणसुद्धा बाहेरून द्यायचं असतं कारण त्यांचं रेडिएशन दुसऱ्याला होऊ नये. आता एवढं जर रेडिएशन आहे की दुसऱ्याला त्याच्यावरती इफेक्ट येऊ शकतो, तर ज्याला दिलं आहे त्याच्या शरीरावरती किती बाकीचे वाईट परिणाम होत असतील ह्याचा विचार करा. आणि ते जेनेटिक लेवलपर्यंत होतात. बेसिकली बाय मॉडर्न सायन्ससुद्धा जो प्रोटोकॉल आहे तो म्हणजे इन फर्टाईल एज, ज्यावेळेला तुम्हाला पुढे अजून मुलंबाळं होणार आहेत अशा काळामध्ये हे करायचं नसतं. पण सर्रास दुर्दैव आहे हे प्रशांत सर की सर्रास अगदी 20 आणि 15-20 वर्षांच्या मुलींना सुद्धा हे केलं जातं, ज्याच्यामुळे त्यांच्या पुढे येणाऱ्या पिढ्यांवरती परिणाम होऊ शकतात. जपानमध्ये 45 साली झालेला अणुस्फोट तिथं अजूनही लोक भोगतायत काय हे आपल्याला माहिती आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला ह्या गोष्टी टाळाव्या लागणार आहेत. निश्चितपणे खूप छान असं मार्गदर्शन. पण जो प्रश्न आता तुमच्या मनामध्ये असेल तोच प्रश्न माझ्या मनामध्ये आहे की रिझल्टचं काय. आयुर्वेदाच्या माध्यमातून आपल्याला एक चर्चा सर्वसामान्यरित्या ऐकायला मिळते की आयुर्वेदाचे रिझल्ट्स हे लेट येतात, उशिरा येतात आणि तोपर्यंत त्या वेदनांनी अर्धा माणूस जो आहे तो खालावलेला असतो आणि त्याकरता ॲलोपॅथीचं एखादं इंजेक्शन किंवा एखादी गोळी, ज्याला आपण पेन किलर अशी गोळी म्हणतो, ती इफेक्टिव्ह असते असं म्हटलं जातं. आता याच्यावरती काय उत्तर सांगणार आहेत सर हे मला जाणून घ्यायचं आहे. पण तुर्तास वेळ होते का छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा साम संजीवनी. TATC थायरॉइडवरती अचूक उपचार पद्धती याच्यावरती आपण चर्चा करतोय आणि डॉक्टर विक्रांत पाटील आपल्याला मार्गदर्शन करतात. सर, मी आत्ता ब्रेकवर जाण्यापूर्वी एक मुद्दा तुम्हाला मांडला होता. काय वाटतं की रिझल्ट्सच्या बाबतीमध्ये ॲलोपॅथीचे रिझल्ट्स आणि आयुर्वेदाचे रिझल्ट्स काय सांगा. आता असंही आयुषाने IMA यांची भांडणं जोरात चाललेली आहेत, पण त्यामुळे मुद्दा खूप छान आहे. पण मला एक साधी गंमत सांगावीशी वाटते. प्राचीन कालापासून आजपर्यंत सगळ्यात भारी म्हणून ज्याला पेन किलरला मान्यता आहे त्याची मालकी ही आयुर्वेदाची आहे.
लढाईमध्ये ज्यावेळेला एखाद्या सैनिकाला गोळी लागते त्यावेळेला तिथं कुठलंच पेन किलर काम करत नाही. कॅन्सरसारख्या शेवटच्या स्टेजमध्ये कुठलंच पेन किलर काम करत नाही. तिथे जे पेन किलर काम करतं ते म्हणजे ओपीएम, म्हणजे अफू, आणि ती आयुर्वेदिक आहे. ही सगळ्यात पहिली गोष्ट. अर्थात त्याच्यावरती सरकारची बंधनं असल्यामुळे ती वापरायला खूप लिमिटेशन्स येतात, पण अदरवाईज जगातलं सगळ्यात बेस्ट पेन किलर हे आयुर्वेदाचंच आहे. त्यामुळे तो प्रश्न निकालात निघतो. दुसरा मुद्दा असा आहे की थायरॉइडच्या आजारामध्ये खरं तर पेन हा फॅक्टर डायरेक्टली नसतो. म्हणजे थायरॉइडच्या पेशंट्सना संधिवात होतो किंवा सांधे झिजायला लागतात आणि मग त्यांना पेन व्हायला लागतं. मुळात आपली गैरसमज इथं होते किंवा गल्लत आपली इथे होते की आपण रिझल्ट्स आणि मॅनेजमेंट ह्या दोन गोष्टींमध्ये आपण गल्लत करत असतो. सगळेच करत असतात. म्हणजे आयुर्वेदानं रिझल्ट यायला उशीर लागतो असं लोकांना वाटतं. बरोबर, स्वाभाविक आहे, पण हे चुकीचं आहे. कसं ते बघा. ज्या वेळेला थायरॉइडसाठी माणूस आयुर्वेदामध्ये येतो आणि त्याला 2 वर्ष औषध घेतल्यानंतर त्याचा थायरॉइड बरा होतो, त्याच्या अगेन्स्ट म्हणजे आयुर्वेदाला 2 वर्ष लागली, ॲलोपॅथीला किती लागली? सर लागलीच नाही, तर त्यांना बरा झालाच नाही ना. सो मग मला सांगा फास्ट कोण आहे, आयुर्वेद का ॲलोपॅथी? हा एक पहिला मुद्दा. दुसरा, आता सांधेदुखीचा पेशंट आहे किंवा थायरॉइड आहे आणि त्याचे सांधे दुखायला लागलेले आहेत आणि हाडं झिजायला लागलेली आहेत. सो आयुर्वेद ते सांधे पुन्हा रिपेअर करतो. बरोबर. आणि रिपेअरिंगसाठी वेळ लागतो, लक्षात घ्या. तुमच्या घराला खूप जास्त मोडकळीला आलेलं घर असेल तर ते पुन्हा बांधायचं म्हटल्यानंतर 4 महिने लागतील. पण त्या जागेवरती आज कुणीतरी पाहुणे येणार आहेत आणि म्हणून फक्त त्यातला एक कापड लावून जर तुम्ही झाकून ठेवलं तर ते 1 मिनिटामध्ये झाकून जाईल आणि वा किती छान घर आहे असं वाटून जाईल. तर हे आयुर्वेद करत नाही आहे. सो देर इज अ डिफरन्स बिटवीन ट्रीटमेंट अँड मॅनेजमेंट. सो आयुर्वेद ट्रीटमेंट करतो, मॅनेजमेंट करत नाही. तुम्ही जी कुठली पेन किलर खाता त्या पेन किलरनं कधीच तुमचे सांधे दुखायचे थांबत नाहीत, लक्षात घ्या. पेन किलरनं सांधे दुखायचे थांबत नाहीत, ते दुखत असतात, फक्त मेंदूला कळत नसतं. म्हणजे ज्यावेळेला एखाद्या माणसाचं ऑपरेशन होतं, त्याला झोपवलं जातं, त्याला कापलं जातं, पण त्याला कळत नाही. दॅट डझंट मीन की त्याला वूंड झालेलं नाहीये किंवा तो जखमी झालेला नाहीये किंवा त्याला वेदना झालेल्या नाही. त्या वेदना झाल्यात, पण त्याच्या संवेदना ह्या मेंदूपर्यंत पोहोचत नसतात. ह्याला मॅनेजमेंट म्हणतात. आयुर्वेद मॅनेजमेंट करत नाही सर, आयुर्वेद ट्रीटमेंट करतो. आणि म्हणून त्याला वेळ लागतो असं लोकांना वाटतं. ट्रीटमेंटला लागणारा वेळ हा बाकी सगळ्यांपेक्षा जास्त फास्ट आयुर्वेदाचाच आहे. नक्की. थायरॉइड क्लिनिकबद्दल आपण बोलूया. थायरॉइडचे जे उपचार आहेत त्या उपचारांवरती हे आधारलेलं अशा पद्धतीचं क्लिनिक आणि थायरॉइडचे अतिशय उत्तम अशा पद्धतीचे उपचार त्या ठिकाणी होतात. पण त्यांची जी वैशिष्ट्य आहेत ती वैशिष्ट्य काय सांगताय? बेसिकली पेशंट ज्यावेळेला आमच्याकडे येतो ना त्यावेळेला तो सगळ्या बाजूनं पिचलेला असतो, कंटाळलेला असतो आणि बहुतेक सगळ्या पेशंटचं हेच वाक्य असतं, आता डॉक्टर तुम्ही शेवटचे, आता याच्यानंतर आम्ही कोणाकडे जाणार नाही आहे. पण ह्या पेशंट्समध्ये ज्यावेळेला आपण ट्रीटमेंट द्यायला सुरुवात करतो, सगळ्यात पहिली गोष्ट अशी की ज्या वेळेला हे आधीची ट्रीटमेंट घेत असतात, मी आधीची हा शब्द वापरतोय, पॅथीचं नाव मुद्दाम टाळतोय, सुज्ञ प्रेक्षकांना आणि सगळ्यांना ते कळून जाईल. त्यावेळेला ह्या पेशंट्सचा एक रिपोर्ट असा बघितला जातो आणि त्यांना सांगितलं जातं ही तुमची गोळी आणि तुम्ही जा. ह्याच्या पलीकडे त्यांना वेळ दिला जात नाही. आणि TATCमध्ये आम्ही सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्या पेशंटला पूर्ण समजून घेतो. त्या पेशंटची सगळ्या कंप्लेंट्स आणि त्याच्या सगळ्या भावना ह्या देखील समजून घेतल्या जातात. त्याच्या कागदाला आम्ही महत्त्व देत नाही, आम्ही त्या पेशंटला महत्त्व देतो. ही पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट जी आहे त्याच्यामध्ये ज्यावेळेला TATCमध्ये पेशंट येतो त्यावेळेला त्याच्या ज्या कंप्लेंट्स आहेत त्याचं ॲनालिसिस केलं जातं, त्याचा स्कोअर काढला जातो. त्या स्कोअरवरून त्याची ट्रीटमेंट पुढे ठरत असते. म्हणजे तिथं मी असायलाच पाहिजे अशातला नियम नाही. माझ्या व्यतिरिक्त माझे कोणीही असिस्टंट डॉक्टर तिथं बसले तर कम्प्युटरवरती सिस्टीम तयार आहे, आकडे टाकले जातात, पेशंटनं सांगितलेल्या कंप्लेंट्स टाकल्या जातात, दुसऱ्या बाजूला स्कोअर तयार होतो, त्याच्यानुसार त्याचा ट्रीटमेंट प्लॅन तयार होत असतो. त्या एवढं सोफिस्टिकेटेड ट्रीटमेंट आज TATCची तयार झालेली आहे. त्यांच्यासाठी मोबाईल ॲप तयार झालेलं आहे पेशंटसाठी, जे रजिस्टर होत झाल्यानंतर त्यांना वापरता येतं. गेस्ट यूज पण आहे त्याच्यामध्ये, पण रजिस्टर झाल्यानंतर जास्त चांगल्या पद्धतीनं वापरता येतं. पेशंटला दिलेल्या प्रत्येक औषधाच्या नावापासून कधी औषध घेतलं होतं ह्या सगळ्या गोष्टींचे डिटेल्स त्याच्यामध्ये पेशंटला बघायला मिळतात. त्याच्यानंतर जे आहे ते डिटॉक्सिफिकेशन आहे. साधी गोष्ट आहे की शरीरामध्ये असणारं जे रक्त आहे ते एक फ्लुइड आहे, त्याच्यामध्ये खूप सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये कॅल्शियम आहे, आयर्न आहे, ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे. जगातल्या शरीरामध्ये लागणाऱ्या जेवढ्या गोष्टी तेवढ्या सगळ्या त्या रक्तामधूनच इकडून तिकडे वाहून नेल्या जातात. आता ज्या वेळेला हे सॅच्युरेशन वाढतं त्यावेळेला म्हणजे लक्षात घ्या की एक कन्सेप्ट अशी आहे की त्या रक्तामध्ये ज्यावेळेला मटेरियल जास्त वाढलेलं असेल त्यावेळेला बाहेरचा पदार्थ ते घेऊ शकणार नाही आहे. ठीक. जर त्यातले काही पदार्थ तुम्ही कमी केले जे अनवॉन्टेड आहेत तर तुमचे बाहेरचे पदार्थ त्याच्यामध्ये ॲक्सेप्ट होणार आहेत. बरोबर. म्हणजे
आता एक साधी गंमत सांगतो, डायबिटीसच्या बाबतीत सुद्धा हे सांगितलं जायचं की पॅनक्रियाज काम करत नाही आहे किंवा पॅनक्रियाज कमी काम करत आहे, आणि आता त्यांना असं लक्षात आलं की असं काही नाही आहे, पॅनक्रियाज काम करत असतं, इन्सुलिन निघत असतं, त्याचे जे रिसेप्टर्स आहेत ते त्याचे जे इन्सुलिन आहे ते घेणं हे शरीराला जमत नसतं, हे आत्ता कळलं आहे. तसंच थायरॉईडच्या बाबतीत मी म्हणतोय की ते घेणं हे त्या रक्ताला जमायला पाहिजे, ग्लँड काम करतच असते, ते तिथून फक्त तुम्हाला घेता आलं पाहिजे, आणि घ्यायचं असेल तर आधीचं सोल्युशनमधलं काहीतरी काढायला लागणार आहे, ते आपण डिटॉक्सिफिकेशन ज्यावेळेला केलं जातं त्यावेळेला हे होत असतं, आणि ते केल्यानंतर शरीराचा ॲक्सेप्टन्स वाढतो आणि बाकी सगळ्यांना मिळणाऱ्या गोष्टी मिळायला लागतात, थायरॉईडचा हॉर्मोन आपोआप पुरायला लागतो शरीराला. ही दुसरी गोष्ट झाली. तिसरी गोष्ट जी आहे ती इटसेल्फ थायरॉईडच्या ग्लँडवरती काम करणं. चौथं, जे मी पहिल्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये सांगितलं होतं की लिव्हर, आतडे आणि किडनी ह्या इंटेस्टाईन्स ह्या सगळ्यांवरती काम केलं जातं, पचन चांगलं केलं जातं, मेटाबॉलिझम वाढतं, मेटाबॉलिझम वाढलं की शरीराला हव्या त्या गोष्टी व्यवस्थित व्हायला लागतात आणि सगळं नॉर्मल व्हायला लागतं. ह्या सगळ्या गोष्टी आयुर्वेदामध्ये किंवा TATCमध्ये आपण ह्या करत असतो, आणि त्याच्यामुळं पेशंटला ऑब्व्हियसली पहिल्या आठवड्यापासून पेशंटला फरक जाणवायला लागतो, लेट होत नाही. पहिल्या आठवड्यानंतर पहिल्या फॉलोअपमध्येच 2 आठवड्याचा फॉलोअपची औषधं दिली ना, पुढच्या आठवड्यामध्ये पेशंट म्हणतो डॉक्टर ह्या कंप्लेंट्स आता बऱ्या झालेल्या आहेत किंवा कमी झालेल्या आहेत, आणि मग ह्याच पद्धतीनं स्टेप बाय स्टेप आपण गोळी कमी करत नेतो पेशंटची. डायरेक्ट कधीच बंद करायची नसते, ती टेपर ऑफ करायची असते. प्रत्येकाची एक सिस्टीम असते, पद्धत असते विशिष्ट, त्यामुळे गोळी कमी करायची असते. गोळी कमी केली की पेशंटचा TSH वाढतो. पण आयुर्वेदिक गोळ्या औषधं जी आहेत, TATCची औषधं अशी आहेत की ते वाढलेल्या TSHला कमी करतात. म्हणजे नॉर्मल TSH असणाऱ्या व्यक्तीनं जर ह्या गोळ्या खाल्ल्या, ही औषधं खाल्ली, तर त्याचा TSH कमी होत नाही. म्हणजे साईड इफेक्ट किती नसतो, किती सेफ असतं औषध एखादं, तर TATCची थायरॉईडची औषधं एखाद्या नॉन थायरॉईड पर्सननं खाल्ली तरी सुद्धा त्याच्यामध्ये काही वाईट परिणाम होत नाहीत. एवढ्या चांगल्या पद्धतीची ही औषधं आहेत, आणि म्हणून ह्या पद्धतीनं ज्यावेळेला आपण TATCमध्ये ट्रीटमेंट करतो त्यावेळेला पेशंटच काय, पेशंटचं अख्खं घरदार खुश होतं असतं, कारण त्यांच्यासाठी सुद्धा तिथं मानसिक एक स्वास्थ्य त्यांना मिळत असतं. निश्चित सर, कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत. शेवटची 2 मिनिटं माझ्याकडे आहेत. नवीन TATCची पावलं पडत आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, आणि नवीन काही सेंटर्स सुरू होत आहेत, त्याबद्दल जाणून घ्यायचं आहे. आणि आत्ता या सिच्युएशन म्हणजे कोरोना पॅन्डेमिक आहे, अजून आपण सगळेजण त्या सावटाखाली आहोतच, पण या सिच्युएशनमध्ये देखील जर TATCमध्ये येऊन उपचार घ्यायचे असतील तर त्यांनी काय करायला पाहिजे? सगळ्यात पहिलं असं की कोविडमध्ये TATCने केलेलं काम प्रचंड आहे. म्हणजे 4000पेक्षा जास्त पेशंट्स TATCमध्ये ट्रीट झालेले आहेत कोविडचे. त्यामुळं आमच्या सेंटरमध्ये आम्ही कोविडची भीती बाळगत नाही आहे खरं तर, आणि रुग्णांनाही तेवढ्या बाबतीत आपण आश्वस्त केलेलं आहे. हा पहिला भाग झाला. दुसरा भाग असा की आपलं कराड, दादर, मुलुंड, नाशिक आणि पुण्यामधल्या 2 शाखा ह्या तर आहेतच. पण पुढच्या महिन्यापासून म्हणजे जानेवारीपासून आपण कोल्हापूरलाही सुरू करतोय. महिन्याच्या पहिल्या रविवारी कोल्हापूर सुरू होतंय, दुसऱ्या शनिवारी अमरावती सुरू होतंय, आणि दुसऱ्या रविवारी नागपूर सुरू होतंय. ह्या सगळ्या सेंटर्स आता सुरू होत आहेत, आणि हळूहळू तिथं आत्ता फक्त व्हिजिटिंग असेल, आणि नंतर हळूहळू त्या ठिकाणी पूर्णवेळ क्लिनिक सुरू होतील, आणि ज्या ट्रीटमेंट्स पुण्यामध्ये अवेलेबल आहेत त्याच सगळीकडे आपल्याला पेशंट्सना देता येतील. निश्चितपणानं खूप छान पद्धतीचं मार्गदर्शन डॉक्टर विक्रांत पाटील. आणि थायरॉईड जे द आयुर्वेदिक थायरॉईड क्लिनिक नावाने पुण्यामध्ये आहे, आणि त्यांची सेंटर्स आत्ता आपण सरांकडून ऐकली. या कोणत्याही सेंटरवरती जाऊन तुम्ही सरांचं मार्गदर्शन घेऊ शकता. ज्या पद्धतीनं आत्ता सरांनी मार्गदर्शन केलं आहे, विविध आजारांच्या संदर्भात तुम्हाला गायडन्स त्या ठिकाणी निश्चितपणानं मिळू शकतो. उपचार तर TATCचे आहेत, आणि ते कशा पद्धतीनं प्रभावी आहेत ते देखील आत्ता आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली, त्यासाठी अगदी मनापासून आभार. धन्यवाद. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठे जाऊ नका, पाहत रहा साम TV.